Hello students, good morning students. सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी या नवीन टॉपिक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. लास्टच्या लेक्चरला आपण लोअरिंग इन वेपर प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस केलेली. त्याच्यावरती आपण एक डेली प्रॅक्टिस पेपर पण सोडवलेला. त्याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेलं आहे. ओके, यानंतर या लेक्चरमध्ये आज आपण एक नवीन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला स्टार्टिंग करणार आहे. सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं नाव आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. ओके, ते लिहूया आपण. सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघा, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. ब्रॅकेट मध्ये याला इबिलिओस्कोपी सुद्धा म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? इबिलिओस्कोपी. ओके, आता इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. इलेव्हेशन या शब्दाचा अर्थ आहे की इन्क्रीमेंट, काहीतरी इन्क्रीमेंट आलेले आहे कुठं? बॉइलिंग पॉइंट मध्ये. म्हणजे जो काही इनिशियल बॉइलिंग पॉइंट असेल त्याच्यामध्ये थोडासा इलेव्हेशन झालेला आहे. आणि त्या इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटलाच आपण इबिलिओस्कोपी म्हणतोय, कारण याच्यामध्ये एक पॉइंट लिहा पहिल्यांदा. इबिलिओस्कोपी is a method by which elevation in boiling point is measured. ओके, म्हणजे आपण जनरली इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट मेजर करण्यासाठी जी मेथड वापरतो त्या मेथडचं नाव आहे इबिलिओस्कोपी. आता हे आपल्या सिलेबसला नाही, परंतु या मेथडचं नाव आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग काय असतं इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट? हे कन्सेप्ट बघण्यापूर्वी आपण फक्त बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय ते बघूया. बॉइलिंग पॉइंट बघा, त्या बॉइलिंग पॉइंटची जी डेफिनेशन आहे ती जर तुम्हाला अगदी प्रॉपरली समजली तर इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट हा कन्सेप्ट अतिशय सोपा आहे. काय बघा, बॉइलिंग पॉइंट इट इज द टेम्परेचर at which vapor pressure of a liquid becomes equal to the atmospheric pressure. ओके, सगळ्यांना माहित आहे 1 atm म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू असते 760 mmHg. ओके, मग याच्यामध्ये काय सांगितले बघा, ही डेफिनेशन समजून घेण्यासाठी आपण काय करूया, एक पहिल्यांदा प्युअर वॉटर घेऊया. म्हणजे हा एक बीकर असेल. ओके, आणि या बीकर मध्ये आपण प्युअर वॉटर घेऊया. लेट्स से 1 लिटर H2O ला आपण जर ऍट 25 डिग्री सेल्सिअस जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला माहित आहे हे जे वॉटर आहे ते एक व्होलाटाईल कंपोनेंट आहे. मग वॉटर जर व्होलाटाईल कंपोनेंट असेल तर या वॉटरचे वेपर्स म्हणतात ऍट रूम टेम्परेचर. म्हणजे हे 25 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर कसलं टेम्परेचर आहे? व्हेरी गुड, रूम टेम्परेचर असं म्हणूया. मग या नॉर्मल टेम्परेचरला किंवा रूम टेम्परेचरला या वॉटरचे वेपर्स म्हणतात. ते वेपर्स मी असे दाखवतो. हा कंटेनर क्लोज आहे आणि हे जे डॉट डॉट दाखवलेले आहेत दीज आर द वॉटर वेपर्स. ओके, मग जर इथे हे वॉटरचे वेपर जर तयार होत असतील तर या वेपरनी काहीतरी प्रेशर क्रिएट केला असेल. म्हणजे या ज्या वेपर्सनी या सरफेस लेवलला जो काय प्रेशर क्रिएट केला असेल याला तुम्ही काय म्हणता? वेपर प्रेशर. वेपर प्रेशरची आपण डेफिनेशन काय केलेली? द प्रेशर एक्झर्टेड बाय अ वेपर्स ऑन द सरफेस ऑफ लिक्विड आर कॉल्ड एज वेपर प्रेशर. आपण अशी डेफिनेशन केलेली. ह्याची व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे. वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर ऍट 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला जर प्युअर वॉटर असेल त्याचा जो वेपर प्रेशर आहे त्याची व्हॅल्यू असते 24 mmHg. ओके, मग आता सध्या आपण कुठे आहे बघा, ऍट 25 डिग्री सेल्सिअस हे तुमचं टेम्परेचर असेल आणि या 25 डिग्री सेल्सिअसला या प्युअर वॉटरचा वेपर प्रेशर किती आहे? 24 mmHg.
ओके. बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन काय सांगत्या? इट इज द टेम्परेचर, एक असं तापमान की जिथं ऍट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड म्हणजे या लिक्विडचा जो काय वेपर प्रेशर आहे, जसं की इथे किती आहे 24 mmHg, हा जो काय वेपर प्रेशर आहे बिकम्स इक्वल टू, कोणाला इक्वल होणार आहे? एटमॉस्फेरिक प्रेशरला. म्हणजे प्युअर वॉटरचा जो काय वेपर प्रेशर आहे तो एटमॉस्फेरिक प्रेशरला जर इक्वल झाला तर तिथं जे टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरला आपण म्हणतो ते बॉइलिंग पॉइंट आहे. मग काय करूया, आपल्याला हे माहित आहे की 1 ATM ची जी काय रेफरन्स लाईन आहे ती रेफरन्स लाईन मी इथे ड्रॉ करतो आणि 1 ATM मीन्स 760 mmHg. ओके, म्हणजे आता सध्या आपण या 24 mmHg या रेषेवरती आहे, म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला आपण आहे. ओके, म्हणजे 24 mmHg हा जो काही वेपर प्रेशर आहे तो 760 mmHg ला काय करायचा आहे? इक्वल करायचा आहे. कारण हा वेपर प्रेशर जेव्हा 1 ATM म्हणजे 760 mm ला इक्वल होणार आहे तेव्हा इथं जे टेम्परेचर असेल ते टेम्परेचर म्हणजेच काय असणार आहे? बॉइलिंग पॉइंट असणार आहे. मग मला सांगा, आपल्याला 24 mmHg पासून 760 mmHg पर्यंत जर जायचं असेल तर हे शक्य आहे का? यस, ऑब्विसली इट इज पॉसिबल. मग हे कसं शक्य आहे? तर 24 mmHg हा जो वेपर प्रेशर आहे तो कुणामुळे असेल? व्हेरी गुड, 25 डिग्री सेल्सिअसला इथं जे काय वेपर्स असतील, इथं जे काय वेपर्स असतील त्या वेपर्स मुळे जो काय प्रेशर असेल तो प्रेशर असणार आहे 24 mmHg. आपण असं लॉजिक लावलं तर समजा इथं असलेल्या वेपर मॉलिक्युलची जर संख्या इन्क्रीज होत गेली तर, म्हणजे व्हेन द नंबर ऑफ दीज वेपर मॉलिक्युल्स इन्क्रीजेस, म्हणजे वॉटरच्या वरती, वॉटर लेवलच्या वरती जे काय वेपर्स आहेत यांची संख्या जर वाढत गेली तर इथं वेपर प्रेशर पण काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. मग इथं असलेल्या वेपर मॉलिक्युलची संख्या कशी वाढेल? व्हेरी गुड, आपण काय करूया, या सोल्युशनला थोडंसं हिटिंग करूया. या सोल्युशनला काय करूया? हिटिंग. तर या सोल्युशनला मी हिटिंग केलं, हे जे वॉटर आहे ते वॉटर इव्हॅपोरेट होणार आहे आणि वरती वेपरच्या फॉर्म मध्ये जाणार आहे. मग हे वॉटर इव्हॅपोरेट होऊन जर वेपरच्या फॉर्म मध्ये गेलं तर इथं वेपरची संख्या आपल्याला जास्तीत जास्त बघायला भेटते आणि मग हळूहळू हा जो वेपर प्रेशर आहे तो 24, 25, 26, 30, 40, 50 करत 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 काय होतो, एक वेळ अशी येते की तो वेपर प्रेशर 760 mm ला काय होतो? इक्वल होतो. म्हणजे आपण इथून स्टार्टिंग केलं आणि वरती चाललोय. आता वरती कसं जाणार आहे? हा जो वेपर प्रेशर आहे तो 760 mm ला इक्वल करण्यासाठी आपल्याला वेपरची संख्या वाढवायची आहे. वेपरची संख्या कशी वाढणार? हिटिंग करा. हिटिंग केलं की इथलं जे टेम्परेचर आहे 25 ते टेम्परेचर पण लगातार काय होत असणार आहे? इन्क्रीज होत असणार आहे. व्हेरी गुड. मग आपल्याला एक वेळ अशी भेटणार आहे, एक टेम्परेचर असं येणार आहे की त्या टेम्परेचरला हा वेपर प्रेशर 760 ला काय झाला असणार आहे बाळांनो? इक्वल झाला असणार आहे. मग इथं आपण वरती चाललोय, हे टेम्परेचर पण इन्क्रीज होत चाललंय. व्हेरी गुड. आणि आपण इथे येऊन थांबतो. मग इथे येऊन थांबल्यानंतर इथं जे टेम्परेचर असेल ते टेम्परेचर म्हणजेच काय असणार आहे? बॉइलिंग पॉइंट. आणि वॉटरसाठी इथं टेम्परेचर असतं 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस पासून आपण सुरुवात केली, आपण गेलो 30 डिग्री, 40 डिग्री, 50 डिग्री, 60 डिग्री. जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तसं इथला वेपर प्रेशर पण वाढत जाणार आहे. बट अजून इक्वल झालेला नाही, 760 ला अजून इक्वल झाला नाही. At 100 degree Celsius, at 100 degree Celsius, the vapor pressure of water becomes equal to the atmospheric pressure. मग आपण असं म्हणू शकतो का? काय बघा, at 100 degree Celsius, vapor pressure of pure water, vapor pressure of pure water किती असेल? 25 डिग्रीला 24 mm आहे आणि 100 डिग्री त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे आणि बॉइलिंग पॉइंटला त्या वॉटरचा वेपर प्रेशर 760 ला काय झाला असणार आहे? इक्वल झाला असणार आहे. म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर किती असणार? 760 mmHg. अतिशय इम्पॉर्टंट थिंग आहे, तुम्ही याला नोटच्या रूपात लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, काय सांगतोय परत एकदा रिपीट करतोय. ऍट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे बॉइलिंग पॉइंट, वॉटरचा जेव्हा बॉइलिंग पॉइंट आपल्याला सापडणार आहे त्या टेम्परेचरला त्या प्युअर वॉटरचा वेपर प्रेशर काय झाला असणार आहे? 760 mm ला इक्वल झाला असणार आहे. ओके, दिस इज द डेफिनेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड दिस इज द इमॅजिनेशन. हे आपल्याला दिसायला पाहिजे, समजायला पाहिजे, तेव्हा हे आपल्याला समजणार आहे. आता इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट काय असतं हे समजून घ्या. पहिल्यांदा त्याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, आता काय करूया बघा, आपण इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ही कन्सेप्ट समजून घेऊया. पहिल्यांदा आत्ताच आपण बघितलं की
प्युअर वॉटर असेल तर त्या प्युअर वॉटरचा जो काय बॉइलिंग पॉइंट आहे तो किती असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस. बघा इथं आपण प्युअर वॉटर घेऊया, इथं आपण सोल्युशन तयार करूया. सोल्युशन कंटेनिंग अ नॉन वोलाटाईल सोल्यूट. ओके, एक सोल्युशन तयार करूया इथं. बघा प्युअर वॉटर कसं असणार आहे सगळ्यांना माहित आहे. हा एक बीकर आहे आणि या बीकर मध्ये हा बीकर सध्या तरी क्लोज आहे. इथपर्यंत आपण 1 लिटर H2O घेतलेला आहे आणि हे आहे ऍट 25 डिग्री सेल्सिअस. ओके, हे सगळ्यांना माहित आहे. ऍट 25 डिग्री सेल्सिअस द वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर किती असणार आहे रे 24 mmHg. म्हणजे ही आपली 24 mmHg ची एक रेफरन्स लाईन आहे असं समजूया. ओके, आता इथं हे जे काय प्युअर वॉटर आहे त्या प्युअर वॉटरच्या सरफेसला सगळे जे काय मॉलिक्युल्स असतील ते फक्त आणि फक्त कोणाचे असतील वॉटरचे मॉलिक्युल्स असतील. म्हणजे ऑल द मॉलिक्युल्स प्रेझेंट ऑन द सरफेस लेवल आर ओनली ऑफ वॉटर. किती मॉलिक्युल्स आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि 9. मग सरफेस लेवलला वॉटरचे मॉलिक्युल जेवढे जास्त तेवढे ते मॉलिक्युल वेपरच्या फॉर्म मध्ये जातात आणि तिथं असलेला वेपर प्रेशर कसा असतो जास्त असतो. म्हणजे वेपर प्रेशर कशावर डिपेंड आहे तर सरफेस लेवलला वॉटरचे किती मॉलिक्युल्स आहेत याच्यावरती डिपेंड आहे. जर सरफेस लेवलला वॉटरचे मॉलिक्युल भरपूर असतील तर वेपर प्रेशर पण जास्त असणार आहे. आता आपण काय करूया या 1 लिटर क्वांटिटी ऑफ वॉटर मध्ये एक नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करूया. नॉन व्होलाटाईल सोल्यूट म्हणजे काय, एक असं सोल्यूट की ज्याचे वेपर्स तयार होणार नाहीत. व्हेरी गुड. म्हणजे कसं असणार परत चित्र, हा एक बिकर असेल. ओके, बिकर तरी क्लोज करूया आपण. इथं आपण 1 लिटर क्वांटिटी ऑफ वॉटर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सपोज आपण 1 मोल युरिया ऍड केला. 1 मोल युरिया ऍड केला की तो युरिया ह्या वॉटर मध्ये काय होणार आहे डिझॉल्व्ह होणार आहे. आणि युरियाचे काही मॉलिक्युल्स बघा, युरियाचे काही मॉलिक्युल्स काय करतात वॉटरच्या लेवलला म्हणजे वॉटरच्या सरफेसला जे काही वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत त्या काहीतरी वॉटरच्या मॉलिक्युलची जागा ते युरियाचे मॉलिक्युल्स घेतात. म्हणजे लेट्स से 1 2 3 4 किती वॉटरचे मॉलिक्युल्स इथं 1 2 3 4 5 आणि 9. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे जे काही वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत या वॉटरच्या मॉलिक्युल्स पैकी काहीतरी वॉटरच्या मॉलिक्युलची जी जागा असेल ते युरियाचे मॉलिक्युल्स घेतात. बिकॉज द साइज ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द युरिया अँड द वॉटर मॉलिक्युल्स हॅव सेम साइज. मग समजा इथं हा एक जो मी डार्क कलर दाखवलेला आहे हा डार्क कलरचा मॉलिक्युल म्हणजे कुणाचा मॉलिक्युल असणार आहे युरियाचा मॉलिक्युल असणार आहे. ओके, मग युरियाचे किती मॉलिक्युल आहेत बघा 1 2 3 4 आणि 5. म्हणजे सरफेस लेवलला युरियाचे 5 मॉलिक्युल्स आहेत तर वॉटरचे किती राहिले आता 1 2 3 आणि 4. व्हेरी गुड. पहिल्या सिच्युएशन मध्ये जेव्हा वॉटर प्युअर फॉर्म मध्ये होतं तेव्हा त्या ठिकाणी जो काही वेपर प्रेशर होता तो 1 2 3 4 5 6 7 8 9 मॉलिक्युल्स मुळे होता. बरोबर. आता सेकंड सिच्युएशन मध्ये की ज्याच्यामध्ये आपण एक नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केले या सिच्युएशन मध्ये जो काही वेपर प्रेशर असेल जो काही वेपर प्रेशर आपण सोल्युशनचा म्हणूया वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन तो कोणामुळे असणार तर 1 2 3 4 आणि 5 वॉटरच्या मॉलिक्युलमुळे असणार. कारण हे जे युरियाचे मॉलिक्युल्स आहेत त्यांचं इव्हॅपोरेशन होणार नाही बिकॉज दीज आर द नॉन व्होलाटाईल. ओके, मग यांचं इव्हॅपोरेशन होत नाही म्हणजे वेपर प्रेशर मध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन अजिबात नाही. मग जो काही वेपर प्रेशर असेल तो वेपर प्रेशर फक्त आणि फक्त हे वॉटरचे मॉलिक्युल्स क्रिएट करत असतील. मग अगोदर वॉटरचे मॉलिक्युल्स किती क्रिएट करत होते तर 9 वॉटरचे मॉलिक्युल्स वेपर प्रेशर क्रिएट होते आणि आता काय किती करतात तर ओनली 5. म्हणजे वेपर प्रेशर काय झालं असेल रे व्हेरी गुड काय झालं असणार आहे कमी झाला असणार आहे. समजा 24 mm कमी झाले की मग तो 18 mmHg. आणि हा जो काय वेपर प्रेशर कमी होतोय यालाच आपण काय म्हणतोय लोअरिंग इन द वेपर प्रेशर. काय म्हणतोय लोअरिंग इन द वेपर प्रेशर. व्हेरी गुड. आता आपण अजून एक 3 नंबरची केस कन्सिडर करूया की ज्याच्यामध्ये काय घेतलंय बघा. एक बीकर आहे. ओके, या बीकर मध्ये आपण 1 लिटर H2O घेतलेला आहे. ओके, किती मॉलिक्युल्स होते वॉटरचे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 मॉलिक्युल्स होते. आपण आता काय करूया 2 मोल युरिया ऍड करूया. बघा सेकंड सिच्युएशन मध्ये आपण 1 मोल युरिया ऍड केला आणि लास्टच्या केस मध्ये आपण 2 मोल युरिया ऍड करणार आहे. म्हणजे युरियाच्या मॉलिक्युलची संख्या आपण वाढवलेली आहे. मग युरियाचे मॉलिक्युल जर पाण्यामध्ये आले तर 1 2
3 4 5 6 आणि इथं 7 म्हणजे जे काही युरियाचे मॉलिक्युल्स आहेत किती आहेत बघा सरफेस लेवलला तर 7 मॉलिक्युल्स आहेत कुणाचे युरियाचे म्हणजे युरियाच्या मॉलिक्युलची संख्या वाढवली तर सरफेस लेवलला जे काही वॉटरचे मॉलिक्युल्स होते वॉटरचे मॉलिक्युल्स त्या वॉटरच्या मॉलिक्युलची संख्या काय झाली कमी झाली आणि वॉटरच्या मॉलिक्युलची संख्या कमी झाली तर इथं जो काही वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन असेल तो सुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे बघा सरफेस लेवलला जे काही वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत यांची संख्या जर कमी कमी होत गेली तर इथं असलेला वेपर प्रेशर पण काय होणार आहे कमी होणार आहे इतर किती मॉलिक्युल्स होते वॉटरचे 9 होते म्हणून वेपर प्रेशर किती बघत होता 24 mm इथे किती वॉटरचे मॉलिक्युल्स राहिले तर 1 2 3 4 आणि 5 की ज्याच्यामुळे वेपर प्रेशर किती झाला 18 mm आता इथं वॉटरचे मॉलिक्युल्स किती आहेत 1 आणि 2 म्हणजे वेपर प्रेशर 18 असेल का 18 पेक्षा कमी झाला असणार आहे व्हेरी गुड काय झालं असणार आहे 14 mm लिहितो म्हणजे वेपर प्रेशर परत कमी झालं असणार आहे ओके मग आता आपल्याकडे 3 रेफरन्स लाईन्स आहेत किती रेफरन्स लाईन्स आहेत 3 एक आहे 24 mm एक आहे 18 mm आणि एक आहे 14 mm HG आता आपल्याला काय करायचं बघा ही रेफरन्स लाईन ही एक रेफरन्स लाईन आणि ही एक रेफरन्स लाईन ही रेफरन्स लाईन आपण सेम डिस्टन्सला सेम हाईटला दाखवलेली आहे म्हणजे ही रेफरन्स लाईन म्हणजे तुमची काय असणार आहे 1 एटमॉस्फेरिक प्रेशरची लाईन असणार आहे की ज्याला तुम्ही 760 mm असं नाव द्या पहिली जी रेफरन्स लाईन आहे ती कुठली आहे बघा 24 mm HG कुठली आहे 24 mm HG ओके आणि इथं टेम्परेचर किती आहे इथं आहे ऍट 25 डिग्री सेल्सिअस व्हेरी गुड आता 18 mm HG हा जो वेपर प्रेशर आहे म्हणजे सेकंड सिच्युएशन 18 mm HG हा वेपर प्रेशर 24 पेक्षा कसा आहे कमी आहे म्हणजे तुला मी कुठं दाखवतो थोडंसं खाली दाखवतोय बरोबर इथं मी लिहितो 18 mm HG आणि इथं सुद्धा टेम्परेचर किती असणार आहे 25 डिग्री सेल्सिअस बघा या तीनही बेकरचं टेम्परेचर 25 आहे म्हणजे एक्सपेरिमेंट आपण जो काय केलाय तो 25 डिग्री सेल्सिअसला केलाय ओके आणि लास्ट जी सिच्युएशन आहे की ज्याच्यामध्ये 14 mm HG हा वेपर प्रेशर झालेला आहे तिथं आपण रेफरन्स लाईन परत थोडीशी खाली दाखवू शकतोय ओके जरा थोडीशी अजून खाली दाखवूया हा बघा हा ओके मग आपल्याकडे 760 mm HG म्हणजे 180 m ची ही जी रेफरन्स लाईन आहे आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे म्हणजे वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू दिस 180 m प्रेशर या प्रेशरला म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशरला वेपर प्रेशर इक्वल करत असताना जे काही टेम्परेचर आपल्याला सापडणार आहे त्याला तुम्ही काय म्हणता बॉइलिंग पॉइंट म्हणता मग 24 mm HG पासून तुम्हाला कुठे जायचं आहे 760 mm तेव्हा तुम्ही या सोल्युशनला हिटिंग करणार आणि इथं जे टेम्परेचर असेल त्याला तुम्ही काय म्हणता बॉइलिंग पॉइंट आता हे सगळ्यांना माहित आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ 100 वॉटर प्युअर वॉटर किती असतो तर 100 डिग्री सेल्सिअस आता आपण तो जो काय बॉइलिंग पॉइंट आहे तो T नॉट B न रिप्रेझेंट करायचा कशानं T नॉट B बघा T नॉट B म्हणजे काय असणार आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ नॉटचा अर्थ म्हणजे प्युअर वॉटर ऍट 25 डिग्री सेल्सिअसला वेपर प्रेशर किती आहे 24 mm तिथून आपण 760 कडे जात असताना आपल्याला बॉइलिंग पॉइंट किती सापडतोय 100 डिग्री सेल्सिअस व्हेरी गुड बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे की 24 पासून जात असताना आपल्याला बॉइलिंग पॉइंट सापडला किती 100 डिग्री सेल्सिअस पण या प्युअर वॉटर मध्ये जर आपण एक नॉन मेल्टेड सॉलिड जर ऍड केला तर त्याचा जो काय वेपर प्रेशर आहे तो काय झाला कमी झाला मग आता तुम्हाला इथं 760 mm HG पर्यंत जात असताना 18 mm HG पासून सुरुवात करायची आहे म्हणजे आपण अगोदर सुरुवात कुठून केली 24 mm HG पासून परंतु आता दुसऱ्या केसमध्ये सिच्युएशन असे तिथून सुरुवात करताना आपल्याला 18 mm HG पासून सुरुवात करायची आहे मग 18 mm HG पासून सुरुवात करत असताना बघा सोल्युशन आपण हीटिंग करतोय आणि एक टेम्परेचर असे ना की त्या टेम्परेचरला आपण 760 mm HG पर्यंत काय होणार आहे जाऊन पोहोचणार आहे बघा 24 mm HG पासून 180 m पर्यंत जात असताना टेम्परेचर आपल्याला किती सापडलं 100 डिग्री सेल्सिअस मग इथे सुद्धा टेम्परेचर किती असेल 100 असेल 100 पेक्षा जास्त असेल का 100 पेक्षा कमी असेल व्हेरी गुड बॉइलिंग पॉइंट काय होणार आहे 18 mm HG पासून तुम्हाला 760 वर जायचं आहे ऑब्वियसली बॉइलिंग पॉइंट जास्त असणार म्हणजे या सोल्युशनला म्हणजे या 2 नंबरच्या सोल्युशनला जर त्याच्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत जर घेऊन जायचं असेल तर आपल्याला जास्त हीटिंग करावं लागेल म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त हीटिंग करायची गरज आहे की जेणेकरून या सोल्युशनचा जो काही वेपर प्रेशर आहे तो ह्या 180 ला काय व्हायला पाहिजे इक्वल मग लेट्स से तो जो काय बॉइलिंग पॉइंट असेल तो TS समजूया TS म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन हा काय असणार आहे ग्रेटर दॅन 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे
ओके, मग तो कितीही असेल, समजा आपण असं समजलं की 102 डिग्री पर्यंत जाऊन आपण काय केलं, हिटिंग केलं आणि 102 डिग्री सेल्सिअसला, कोणत्या डिग्री सेल्सिअसला, 102 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला या सोल्युशनचा वेपर प्रेशर 1 atm ला काय झाला, इक्वल झाला. आता तिसऱ्या केसमध्ये सुद्धा बघा, तिसऱ्या केसमध्ये आपल्याला या तिसऱ्या सोल्युशनचा वेपर प्रेशर जर ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या इक्वल जर करायचं असेल तर तुम्ही काय करणार, 14 mm HG पासून सोल्युशनला हिटिंग करणार आणि एक टेम्परेचर येणार की त्या टेम्परेचरला त्या सोल्युशनचा वेपर प्रेशर काय झाला असणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशरला इक्वल झाला असणार आहे. ओके, पण इथं जे टेम्परेचर असेल, इथं ते टेम्परेचर 100 असेल, 102 असेल का 102 पेक्षा पण जास्त असणार आहे. व्हेरी गुड, 102 पेक्षा पण जास्त असणार आहे. कारण आपण बघा 14 mm HG पासून सुरुवात केलेली आहे, म्हणजे हा वेपर प्रेशर जेवढा कमी असेल, हा वेपर प्रेशर जेवढा कमी तेवढा बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, म्हणजे हा समजा 104 डिग्री सेल्सिअस आहे, किती आहे, 104 डिग्री. आता बघा याच्यामध्ये परत आपण काय काय करू शकतो, मग इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट मध्ये काय सांगायचं, प्युअर वॉटरचा जो काय बॉइलिंग पॉइंट आहे तो किती असतो, 100 डिग्री सेल्सिअस असतो. त्या प्युअर वॉटरच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये इन्क्रीमेंट आली, किती आले इथे बघा, 2 डिग्री सेल्सिअसची इन्क्रीमेंट आहे का, या इन्क्रीमेंटलाच आपण म्हणायचं इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. म्हणजे बॉइलिंग पॉइंट कितीने वाढला, इथं 2 डिग्री सेल्सिअसने वाढलाय आणि इथं किती डिग्री सेल्सिअसने वाढलाय, 4 डिग्री सेल्सिअसने. 2 डिग्री असेल 4 डिग्री असेल यालाच आपण काय म्हणायचं, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण काही फॉर्म्युला आणि इक्वेशन मिळवूया. ओके, मग आता काही टर्म्स आहेत, त्या टर्मचा मीनिंग आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की जेणेकरून जे काही फॉर्म्युलाज असतील, इक्वेशन्स असतील ते आपल्याला समजणार आहेत. बघा पहिली जी टर्म आपण इथे लिहिणार आहे ती म्हणजे टी नॉट बी, काय असणार आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर वॉटर. व्हेरी गुड. आणि जो सोल्युशन आपण ते तयार केलं, म्हणजे सोल्युशन की ज्याच्यामध्ये आपण नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट ऍड केलं, त्या सोल्युशनचा जो काय बॉइलिंग पॉइंट आहे तो आपण टीएस ने रिप्रेझेंट करूया. दिस इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. ओके, आता हे सगळ्यांना माहित आहे, प्युअर वॉटर आणि सोल्युशन मध्ये जर आपण बॉइलिंग पॉइंट जर बघितला तर या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट वाढलेला आहे. का वाढलेला आहे, कारण त्या सोल्युशनचा वेपर प्रेशर कमी झालाय. मग तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे, बरोबर. आता आपण काय केलं बघा, when a non-volatile solute is added to the pure solvent, some of the solvent molecules from the surface are replaced by solute molecules. ओके का, म्हणजे काय केलं बघा, जेव्हा आपण एक नॉन व्हॉलेटाइल सोल्यूट ऍड करणार आहे कुठं, प्युअर सॉल्व्हेंट मध्ये, तेव्हा काय होणार आहे, सॉल्व्हेंटचे काहीतरी मॉलिक्युल्स, सम ऑफ द सॉल्व्हेंट मॉलिक्युल कुठून, फ्रॉम द सरफेस वरचे जे काय सॉल्व्हेंटचे मॉलिक्युल्स आहेत ते काय होणार आहेत, रिप्लेस होणार आहेत. म्हणजे त्यांची जागा कोण घेणार आहे, सोल्यूटचे मॉलिक्युल्स घेणार आहेत. ड्यू टू दिस, याच्यामुळे काय होईल, ड्यू टू दिस वेपर प्रेशर ऑफ pure solvent decreases and boiling point of solution increases, full stop. These increase in boiling point of solution is called as, म्हणजे सोल्युशनच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये जी काही इन्क्रीमेंट असेल त्यालाच तुम्ही काय म्हणायचं, इज कॉल्ड ॲज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. इज कॉल्ड ॲज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. ओके, हे तुम्ही फक्त समजून घ्या आणि लक्षात ठेवा. बघा टी नॉट बी कोण आहे, प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट, आणि टीएस कोण आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. मग मला सांगा टीएस आणि टी नॉट बी यांच्यामध्ये कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे.
सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे का प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे? व्हेरी गुड. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे? जास्त असणार आहे. इथं आपण सांगितलंय देअरफॉर मग जो काय इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असेल तो डेल्टा टीबी ने रिप्रेझेंट करायचा. कशाने रिप्रेझेंट करायचा? डेल्टा टीबी. मग तो डेल्टा टीबी इक्वेशन कसा असेल? टीएस म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस टी नॉट बी म्हणजे काय असणार आहे? बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर वॉटर. दिस इज द इक्वेशन ऑफ इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. ही खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. या इक्वेशनच्या मदतीने आपल्याला पुढे जाऊन अजून काही इक्वेशन्स डिराईव्ह करायचे आहेत. हे बेसिक इक्वेशन आहे. ओके. आता याचा ग्राफ पण बघूया आणि ग्राफ बघितल्यानंतर अजून महत्त्वाचे फॉर्म्युले डिराईव्ह करूया. याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके. बघा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इक्वेशन मिळवल्यानंतर आपण काय करूया? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करूया. म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून अजून छानपैकी तुम्हाला हे समजेल. बघा इथे लिहितो मी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके. मग आपण ग्राफ एक ड्रॉ करूया. ग्राफ कसा आहे बघा. इथं एक्स ऍक्सिसला आपण घेऊया टेम्परेचर आणि इथं हा जो वाय ऍक्सिस आहे त्या वाय ऍक्सिसला आपण काय घेऊया? वेपर प्रेशर. ओके. मग इथं आपण एक रेफरन्स लाईन समजूया. दिस इज द 1 एटीएम पॉइंट म्हणजे हा जो पॉइंट आहे तो 760 एमएमएचजी चा पॉइंट असेल. आता समजा आपण ऍट 25 डिग्री सेल्सिअसला आहे आणि हा जो पॉइंट असेल टेम्परेचर वरती तो टेम्परेचरचा कोणता पॉइंट आहे? तर 25 डिग्री सेल्सिअस. ओके. मग 25 डिग्री सेल्सिअसला जो प्युअर वॉटर आहे प्युअर वॉटर त्या प्युअर वॉटर साठी बॉइलिंग पॉइंट किती असतो? सॉरी बॉइलिंग पॉइंट होतो वेपर प्रेशर किती असतो? तर तो असतो 24 mmHg. ओके. मग सध्या तरी आपण इथं आहे बरोबर या पॉइंटला आहे. इथून आपण वरती गेलो इकडे आलो. मग आपल्याला काय करायचं आहे? ही 1 एटीएम ची लाईन आहे. ओके. आपल्याला या पॉइंटला म्हणजे 24 mmHg वेपर प्रेशरला 1 एटीएम चा इक्वल करायचा आहे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? हा वेपर प्रेशर वाढवला पाहिजे. त्याच्यासाठी सोल्युशनला हिटिंग केलं पाहिजे. बघा सोल्युशनला आपण हिटिंग करूया. मग इकडे टेम्परेचर वाढत चाललंय आणि वरती वेपर प्रेशर वाढत चाललाय. एक पॉइंट असे येणार आहे एक टेम्परेचर असे येणार की त्या टेम्परेचरला हा जो वेपर प्रेशर आहे तो 1 एटीएम च्या लाईनला काय होतोय? कट होतोय. म्हणजे हे जे टेम्परेचर असेल हे जे टेम्परेचर बघा इथं आपण दाखवूया. हे जे टेम्परेचर असेल या टेम्परेचरला आपण म्हणूया बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर वॉटर. कोण आहे? प्युअर वॉटर. म्हणजे दिस इज हा जो ग्राफ आपण प्लॉट केलाय तो कोणाचा आहे? प्युअर वॉटरचा ग्राफ आहे. ओके. आणि याला आपण कशाने रिप्रेझेंट केलाय? टी नॉट बी ने रिप्रेझेंट केलाय. कशाने रिप्रेझेंट केलाय? टी नॉट बी. ओके. आता मला सांगा या प्युअर वॉटर मध्ये आपण जर एक नॉन व्होलेटाइल सोल्यूट जर ऍड केलं काय ऍड केलं? नॉन व्होलेटाइल सोल्यूट तर त्याचा वेपर प्रेशर डिक्रीज होतो काय इन्क्रीज होतो? टेम्परेचर 25 यूज आहे. At 25 degree Celsius, when a non-volatile solute is added to the pure solvent, its vapor pressure decreases. म्हणजे आपण पॉइंट इथे दाखवू शकतो. म्हणजे 24 च्या खाली दाखवला मी. 24 च्या खाली का दाखवला? कारण वेपर प्रेशर डिक्रीज झालाय. आता आपल्याला या पॉइंटला कुठे घेऊन जायचं आहे? 1 एटीएम च्या ग्राफ पर्यंत घेऊन जायचं आहे. म्हणजे 1 एटीएम ला काय करायचं आहे? इक्वल करायचं आहे. ओके. ही तुमची 1 एटीएम ची लाईन असेल. मग काय केलं पाहिजे? या सोल्युशनला हिटिंग करा. हिटिंग केल्यानंतर काय होणार बघा. हिटिंग केल्यानंतर हा जो ग्राफ आहे तो कर्व ग्राफ आहे नॉट अ स्ट्रेट लाईन. मग हा जो कर्व असलेला ग्राफ आहे तो 1 एटीएम च्या लाईनला जिथं कट करतोय ते जे टेम्परेचर असेल ते टेम्परेचर म्हणजे काय असणार आहे? बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन कंटेनिंग काय? कंटेनिंग अ नॉन व्होलाटाइल सोल्यूट. ओके. आणि हा जो बॉइलिंग पॉइंट आपण कशाने रिप्रेझेंट केलाय? टीएस ने रिप्रेझेंट केलाय. ओके. मग तुम्ही परत काय सांगितलं? इथं टीएस आणि टी नॉट बी मध्ये टीएस इज ग्रेटर दॅन आहे. ओके. बघा ना इथं दिसतंय बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन जास्त आहे. मग डेल्टा टीबी म्हणजे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट काय असेल? टीएस मायनस टी नॉट बी. ओके. हे इक्वेशन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. याच्या अगोदर थेरॉटिकल कन्सेप्ट पण आपण बघितलेली आहे. आता हे झाल्यानंतर आपण काय करूया? थोडेसे इम्पॉर्टंट इक्वेशन्स फॉर्म्युलेज काही कन्सेप्ट आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आपण त्या मिळवायच्या आहेत. ओके. हे लिहून घ्या पहिल्यांदा. ओके. हे झाल्यानंतर काही नोटिंगचे पॉइंट आहेत ते पॉइंट मी तुम्हाला लिहून देणार आहे. बघा हेडिंग असेल सम इम्पॉर्टंट पॉइंट्स. याच्यामध्ये पहिला पॉइंट काय बघा?
जो डेल्टा टीबी असेल म्हणजे काय रे बाळांनो, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, तो कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, तर तो असतो डेल्टा पी ला डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता सर डेल्टा पी म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर का फक्त लोअरिंग इन वेपर प्रेशर? व्हेरी गुड. काय असणार आहे? लोअरिंग इन वेपर प्रेशर. बघा आपण 3 केसेस केलेल्या, केस 1, केस 2 आणि केस नंबर 3. केस नंबर 1 मध्ये जे प्युअर वॉटर होतं, प्युअर वॉटर, या तिन्ही केस ऍट 25 डिग्रीला आपण चेक केल्या. प्युअर वॉटरचा जो काय पी नॉट असेल म्हणजे वेपर प्रेशर तो 24 mmHg दाखवला. व्हेरी गुड. दुसऱ्या केस मध्ये किती दाखवलं आपण? दुसऱ्या केस मध्ये सोल्युशन तयार केलं, सोल्युशन 1, आणि तिथं पण सोल्युशनच होतं पण त्याला 2 नंबर दिला. या सोल्युशन मध्ये आपण काय केलं? 1 मोल युरिया ऍड केला आणि इथं काय केलं? 2 मोल युरिया ऍड केला आपण, है की नाही? 1 मोल युरिया ऍड केल्यानंतर इथं जो काय वेपर प्रेशर असेल तो वेपर प्रेशर आपण पीएस ला दाखवूया, कारण तो काय असणार आहे? सोल्युशनचा वेपर प्रेशर असणार आहे, आणि तो सोल्युशनचा वेपर प्रेशर काय असणार आहे? 24 पेक्षा कमी. तो दाखवला मी 20 mmHg. ओके. इथं सुद्धा आपण जो काय वेपर प्रेशर असेल तो पीएस दाखवला, सोल्युशनचा वेपर प्रेशर, आणि तो सुद्धा काय झाला असणार आहे? कमी झाला असणार आहे. 20 चं मग आपण इथे सांगितलं 14 mmHg. इथं सॉरी 18 असं सांगितलं मी, 18 mm. मग मला सांगा डेल्टा पी या दोन्ही केस मध्ये डेल्टा पी किती आहे? इथं डेल्टा पी बघा 24 मायनस 18 6 आहे. व्हेरी गुड. आणि इथं आता सॉरी इथं डेल्टा पी किती आहे बघा? इथं डेल्टा पी म्हणजे केस नंबर 1 आणि केस नंबर 2 साठी डेल्टा पी किती आला? 6 आला. आता केस नंबर 1 आणि केस नंबर 3 याच्यासाठी डेल्टा पी किती आहे? व्हेरी गुड. 24 मायनस 14 म्हणजे किती आला? 10 आला. डेल्टा पी ची व्हॅल्यू पुढे जास्त आहे तर इथं डेल्टा पी आपण कसा घेतो सगळ्यांना माहित आहे? डेल्टा पी म्हणजे काय रे? पी नॉट मायनस पीएस. पी नॉट मायनस पीएस हा 24 मायनस 18 6. परत काय केलं? पी नॉट मायनस पीएस म्हणजे 24 मायनस 14 किती आलं? 10. म्हणजे इथं डेल्टा पी ची व्हॅल्यू जास्त. आता इथं पण डेल्टा टीबी असेल. आता डेल्टा टीबी इथं मला सांगा टी नॉट बी किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस घेतला, आणि इथं टीबी आपण घेतलेला, सॉरी टीएस घेतलं ना, म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन किती आलेला? 102 डिग्री सेल्सिअस आलेला, आणि इथं सुद्धा बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन किती घेतला? 104 डिग्री घेतला. बघा डेल्टा टीबी कसा घेतो आपण? टीएस मायनस टी नॉट बी. ओके. इथं टीएस किती आहे? 102 मायनस टी नॉट बी 100 डिग्री सेल्सिअस. ओके. 102 मायनस 100 2 डिग्री सेल्सिअस आला. ओके. आता तिसऱ्या केस मध्ये डेल्टा टीबी किती असेल? तर टीएस 104 मायनस टी नॉट बी. टी नॉट बी किती असणार आहे? ऑलवेज 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजे किती आलं? 4 डिग्री सेल्सिअस. मग मला सांगा डेल्टा टीबी ची इथं व्हॅल्यू किती आल्या? 2 डिग्री, आणि इथे किती आल्या? 4 डिग्री. पण पहिल्या सिच्युएशन डेल्टा पी किती आहे? 6, आणि इथं डेल्टा पी 10. याचा अर्थ काय रे बाळांनो? डेल्टा पी म्हणजे लोअरिंग इन वेपर प्रेशर, बरोबर? त्या डेल्टा पी ची व्हॅल्यू जिथं जास्त तिथं डेल्टा टीबी पण कसा आहे? जास्त आहे का? म्हणून आपण काय लिहिलं इक्वेशन पहिलं? डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा पी. ओके. म्हणजे डेल्टा पी म्हणजे लोअरिंग वेपर प्रेशर ची ही जी काय व्हॅल्यू आहे इथं 6 आहे म्हणून इथं किती डेल्टा टीबी 2 डिग्री. इथं डेल्टा पी किती आहे? 10 म्हणून डेल्टा टीबी किती आला? 4. बघा डेल्टा पी हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स जर वाढत गेला तर डेल्टा टीबी पण काय होतो? वाढत जातो. म्हणजे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट पण काय होतो? वाढत जातो. हा पहिला इम्पॉर्टंट नोटिंगचा पॉइंट आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. हा आता सेकंड नोट काय बघा, आपण लॉट ऑफ एक्सपेरिमेंट केले आणि एक्सपेरिमेंट वरून असं समजलं की जी काय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहे? तर नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल वरती डिपेंड आहे. पण ते नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स बघा, ते नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स 1 किलोग्रॅम वॉटर मध्ये किती आहेत? म्हणजे 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर जर आपण सॉल्व्हेंट घेतलं म्हणजे सॉल्व्हेंटचा मास किती आहे? 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर या अमाउंट मध्ये नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल किती आहेत याच्यावरती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड आहे. मग आता आपण ह्याला म्हणूया नंबर ऑफ सोल्यूट अपॉन 1 केजी म्हणजे काय असणार आहे बाळांनो? मोलॅलिटी. आपण एक्सपेरिमेंट वरून सांगू शकतोय फ्रॉम एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन. बघा फ्रॉम एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन काय आहे? तर जो काही डेल्टा टीबी आहे म्हणजे प्युअर सॉल्व्हंट प्युअर वॉटरच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये येणारी इन्क्रीमेंट त्याला आपण डेल्टा टीबी म्हणूया. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला आहे? मोलॅलिटी. बरं परत मोलॅलिटी म्हणजे काय? मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल डिवाइडेड बाय 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट.
आता वॉटर जर आपण फिक्स ठेवलं 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट म्हणजे ही क्वांटिटी जर फिक्स ठेवली तर परत अगेन ही जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे नंबर ऑफ सॉल्युट पार्टिकलला बरोबर. आता इथं मोलॅरिटी का वापरलं नाही आपण कारण आपल्याला माहित आहे ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस मोलॅरिटी ऑल्सो चेंजेस म्हणजे मोलॅरिटी इज नॉट बेस्ट वे टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन म्हणून इथं मी मोलॅरिटीच्या ठिकाणी मोलॅरिटी न वापरता काय वापरलंय मोलॅलिटी वापरलंय. हे तुमचं सेकंड इम्पॉर्टंट नोट आहे. ओके मग याच्यामध्ये जर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन जर आपण रिमूव्ह केलं तर आपल्याला कॉन्स्टंट घ्यावं लागेल. बघा डेल्टा टीपी इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतला तो कॉन्स्टंट आहे केबी इनटू समोर काय असेल मोलॅलिटी. ओके आणि हे इक्वेशन आहे की ज्याला तुम्ही नमस्कार केलाच पाहिजे कारण या इक्वेशनच्या मदतीनं आपण खूप म्हणजे व्हरायटी ऑफ लॉट ऑफ व्हरायटीचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. याच्यामध्ये मिनिंग सगळ्या टर्मचं मिनिंग सांगतो. डेल्टा टीबी म्हणजे कोण असणार बाळांनो इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. केबी म्हणजे कोण असणार केबी ला म्हणायचं मोलाल इलेव्हेशन कॉन्स्टंट और अजून एक नाव आहे इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. काय नाव आहे इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. हे केबी ची दोन नावं तुम्हाला लक्षात राहिलीच पाहिजेत आणि ही मोलॅलिटी तर सगळ्यांना माहित आहे. ओके मग आता हा जो केबी आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. जेव्हा न्यूमेरिकल वगैरे सोडवतो आपण त्याच्यामध्ये हा केबीचा खूप महत्त्वाचा रोल आहे. हा जो केबी आहे या केबीची डेफिनेशन पहिला समजून घेऊया. डेफिनेशन ऑफ केबी. केबीची डेफिनेशन काय असेल तुम्ही सांगा. बघा when molality of a solution is equal to 1 molar म्हणजे सोल्युशन किती मोलाल घेतले कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 मोलाल. जर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलाल असेल तर आपलं हे जे इक्वेशन काय आहे बघा डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू 1 होईल का कारण मोलॅलिटी आपण किती घेतल्या 1. ह्याचा आन्सर किती येणार व्हेरी गुड किती येणार आहे डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी. अरे म्हणजे केबी कोण आहे केबी इज नथिंग बट कोण असणार आहे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. केबी कोण असणार आहे केबी इज नथिंग बट इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. पण कधी अशा सोल्युशन साठी की ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही किती घेतलंय 1 मोलाल घेतलंय. म्हणजे डेफिनेशन काय असेल बघा इथं लिहिणार मी मोलाल इलेव्हेशन कॉन्स्टंट म्हणजेच केबी मोलाल इलेव्हेशन कॉन्स्टंट केबी इज इक्वल टू द काय असेल इज इक्वल टू द डेल्टा टीबी. डेल्टा टीबी म्हणजे इज इक्वल टू द इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ऑफ 1 मोलाल सोल्युशन. ओके म्हणजे इथं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. 1 मोलाल सोल्युशन तयार करा त्या सोल्युशनचा जो काही डेल्टा टीबी असेल तो डेल्टा टीबी म्हणजेच कोण असणार आहे केबी असणार आहे. हे सगळे एकदा स्क्रीनशॉट घ्या मग आपण केबीचं युनिट बघूया आणि ते युनिट आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये बऱ्याच ठिकाणी येणार आहे. ओके त्याच्यानंतर आपण काय करूया केबीचं युनिट बघूया. युनिट ऑफ इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलाल इलेव्हेशन कॉन्स्टंट. बघा युनिट काय असेल तर आपला आता जे फॉर्म्युला आहे तो काय आहे डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटी. ओके मग मोलॅलिटी इकडे आणा म्हणजे कसं होईल डेल्टा टीबी अपॉन मोलॅलिटी इज इक्वल टू केबी. व्हेरी गुड. डेल्टा टीबी म्हणजे काय रे बाळांनो इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. आता इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणजे तो डिफरन्स असला तरी सुद्धा तो बॉइलिंग पॉइंट आपण कशामध्ये सांगतो केल्विन मध्ये सांगतो की नाही म्हणजे टेम्परेचर आहे ते आणि टेम्परेचरचं युनिट काय असतं एसआय युनिट सांगा केल्विन. म्हणजे इथे काय सांगणार मी केल्विन डिवाइडेड बाय मोलॅलिटीचं युनिट काय एसआय युनिट ऑफ मोलॅलिटी मोल पर किलोग्राम मोल पर केजी इज इक्वल टू केबी. हे सगळं वरती जर घेऊन गेलो तर कसं होईल बघा केल्विन किलोग्राम इनवर्स वरती गेलं तर ओनली किलोग्राम राहणार आणि मोलचं वरती गेलं तर मोल इनवर्स इज इक्वल टू आलं केबी. ओके दिस इज द युनिट ऑफ केबी. राईट डाऊन म्हणजे काय युनिट आहे बघा केल्विन किलोग्राम पर मोल. बोला पटकन एकदा केल्विन किलोग्राम पर मोल. दिस इज द युनिट ऑफ इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. आता युनिट बघितल्यानंतर एक परत एकदा नोट बघूया. आतापर्यंत किती नोटिंगचे पॉइंट लिहिले आपण 2 लिहिले.
याच्यामध्ये आता पुढचा एक पॉइंट काय बघा 3 नंबर, व्हॅल्यू ऑफ केबी इज डिफरंट फॉर डिफरंट सॉल्वंट्स. आता वेगवेगळ्या सॉल्वंट साठी वेगवेगळ्या केबीचे व्हॅल्यू तुम्हाला बघायला भेटणार आहे. जसं सॉल्वंट CCl4 असेल, सॉल्वंट बेन्झीन असेल, त्याच्यानंतर युनिव्हर्सल सॉल्वंट वॉटर असेल, तर ह्या तिघांसाठी केबीची व्हॅल्यू कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. ओके, मग आपण काय करूया, केबीचा एक आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला बघायचा आहे. त्याच्यापूर्वी एक रिलेशन बघावं लागेल. कोणामधलं, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट वर्सेस मोलार मास ऑफ सोल्यूट, यांच्यामधलं रिलेशन बघूया. पहिला याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, 4th नंबरची एक नोट लिहा. ती 4th नंबरची नोट म्हणजे एक हेडिंग असेल काय, रिलेशन बिटवीन डेल्टा टीबी म्हणजे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट अँड मोलर मास ऑफ सोल्यूट. काय असेल बघा, मोलर मास ऑफ सोल्यूट, ब्रॅकेट मध्ये आपण लिहूया त्याला M2. ओके, आता कोणतीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असू द्या, आपण 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघितलेली आहे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणतीही असू दे, त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा सगळ्यात महत्त्वाचा यूज म्हणजे काय असेल, तो म्हणजे टू कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ अ सोल्यूट. कोणताही अननोन सोल्यूट असेल किंवा नॉन सोल्यूट असेल, त्या अननोन किंवा नॉन सोल्यूटचं जे काय मोलर मास असेल, ते मोलर मास आपण या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या मदतीतून काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. मग ते कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मोलॅलिटी म्हणजे काय ते माहित पाहिजे. बघा इक्वेशन कसं आहे आपलं, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटी. ओके, बट मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय सांगा मला, बट मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय काय असणार आहे, मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्रॅम. ओके, आता इथं जो आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे त्याचं मला सिंबॉलिक नोटेशन तुम्हाला माहित असेल तर सांगा. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे, नंबर ऑफ मोल्स साठी n असेल आणि सोल्यूट आहे म्हणजे 2 असेल. ओके, म्हणजे N2 डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्वंटचं जे काय मास असेल ते W ने आपण रिप्रेझेंट करूया, पण सॉल्वंट आहे म्हणजे 1 नंबर देऊया. पण ते कसं आहे बाळांनो, किलोग्रॅम, म्हणजे इथं लिहा ब्रॅकेट मध्ये किलोग्रॅम, म्हणजे N2/W1 ते कशात असेल, किलोग्रॅम मध्ये. आता N2 चा एक फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला काय, गिवन मास ऑफ सोल्यूट म्हणजे W2 डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट म्हणजे काय असेल, M2. आय होप तुम्हाला हा फॉर्म्युला इथं माहित असेल. तो फॉर्म्युला जर तिथं पुट केला तर देअरफॉर मोलॅलिटी बरोबर काय होणार, मोलॅलिटी इज इक्वल टू W2 अपॉन M2 इंटू हे W1 वरती जाणार इंटू W1 हे कशात असेल, किलोग्रॅम. ओके, आता या फॉर्म्युला मध्ये जेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे, बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. कन्फ्यूज व्हायचा काही विषय नाही. हा W2 म्हणजे गिवन मास ऑफ सोल्यूट, हा M2 म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट, आणि ह्या दोघांच्या व्हॅल्यूज जरी ग्रॅम मध्ये असतील तरी काय प्रॉब्लेम नाही. परंतु हा जो W1 आहे म्हणजे कोण, सॉल्वंटचा मास, ते ऑलवेज कशात पाहिजे, किलोग्रॅम मध्येच पाहिजे. ते ग्रॅम मध्ये असेल तर अजिबात चालणार नाही. मग मोलॅलिटीची ही व्हॅल्यू जी आता आपल्याला मिळाल्या तर हे इक्वेशन मध्ये ठेवा डेल्टा टीबीच्या, म्हणजे आपलं इक्वेशन कसं होईल बघा. पहिल्यांदा याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, मोलॅलिटीचा जर हा आता मिळालेलं जे रिलेशन आहे ते जर वरती पुट केलं तर डेल्टा टीबी इज इक्वल टू काय होणार, केबी इंटू मोलॅलिटी म्हणजे काय, W2 अपॉन M2 इंटू काय, W1. हे W1 ऑलवेज कशात पाहिजे, किलोग्रॅम मध्ये पाहिजे. ओके, आणि दिस इज द रिलेशन बिटवीन डेल्टा टीबी अँड M2 म्हणजे काय, मोलर मास ऑफ सोल्यूट. बघा डेल्टा टीबी हे इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे, ते कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे रे कोणाला, मोलर मास ऑफ सोल्यूट. म्हणजे परत एक रिलेशन गावलं की कोणतीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असू दे, जसं की याच्या अगोदर आपण कुठली बघितली, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, ती सुद्धा मोलर मास ऑफ सोल्यूटला कशी होती, इनव्हर्सली प्रोपोर्शनल होती. आणि इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट सुद्धा ह्या मोलर मासला कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. ओके, हे किती पॉइंट झाले बघा, 4 पॉइंट झाले. आता याच्यानंतर ज्या काही नोटिंगचे पॉइंट मी तुम्हाला देणार आहे ते सगळे जेई आणि नीटचे फॉर्म्युले म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. 5th नंबरची नोट लिहा. ओके, 5th नंबर मध्ये
जर इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आणि वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर यांना जर कम्पेअर करायचं असेल, बघा रिलेशन बिटवीन डेल्टा टीपी अँड पी नॉट म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट या दोघांना जर कम्पेअर करायचं असेल तर या दोघांचा एक फॉर्म्युला आहे. तो काय फॉर्म्युला आहे बघा, डेल्टा टीपी इज इक्वल टू मोलॅलिटी इंटू ब्रॅकेट मध्ये पी नॉट इंटू M1 डिवाइडेड बाय 1000. ओके, अँड दिस इज अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो जेई आणि नीटचे एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना वापरायचा आहे. स्टेट बोर्डचे एमसीक्यू सोडत असताना या फॉर्म्युला कुठेही वापर केलेला नाही. या फॉर्म्युलामध्ये मोलॅलिटी सगळ्यांना माहित आहे. पी नॉट म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. M1 म्हणजे फक्त सांगूया, M1 म्हणजे काय असणार, मोलार मास ऑफ सॉल्व्हंटचं मोलार मास तुम्ही तिथं पुट करा. जर सॉल्व्हंट वॉटर असेल तर M1 ची व्हॅल्यू किती असणार आहे, 18 असणार आहे. आणि पी नॉट सुद्धा आपल्याला माहित आहे, प्युअर वॉटरचा वेपर प्रेशर किती असतो, 24 mm असतो की नाही. 24 into mm डिवाइड बाय 1000. म्हणजे अगेन आपल्याला काय लक्षात आलं रे, हा पी नॉट एक कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा M1 तो पण एक कॉन्स्टंट आहे आणि 1000 ते पण एक कॉन्स्टंट आहे. म्हणजे ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, बघा आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवले, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर पी नॉट M1 ह्या दोन टर्म कशा आहेत, कॉन्स्टंट आहेत का. ओके, देअरफॉर पी नॉट इंटू M1 डिवाइडेड बाय 1000 यांचं जे काय कॅल्क्युलेशन आहे हे सुद्धा कसं असणार आहे, यांचं कॅल्क्युलेशन व्हेरी गुड कसं असेल, कॉन्स्टंट असेल का. आणि या कॉन्स्टंटला आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये नाव दिलेलं आहे केबी. काय नाव दिलेलं आहे, केबी मीन्स इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. हे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक मध्ये नाही, पण केबीची व्हॅल्यू तुम्ही एक अशी म्हणून लक्षात ठेवू शकताय. आपण याच्या अगोदर काय सांगितलं स्टेट बोर्डला, तर डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. आणि ते डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केलं आणि डायरेक्ट कोणताही न विचार करता आपण केबीला तिथं पुट केलं. अरे पण केबी कुठून आला, तर केबी इकडून आलाय. केबीचे व्हॅल्यू काय आहे, पी नॉट इंटू M1 डिवाइड बाय 1000. ओके, आय होप तुम्हाला ही केबीची व्हॅल्यू समजली असेल. याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे की जो जेई मेन्स आणि ऍडव्हान्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला तो विचारला जातो. राईट डाऊन. हा 6 नंबरचा फॉर्म्युला काय होता, रिलेशन बिटवीन KB and delta H vaporization. ओके, डेल्टा एच वेपरायझेशन म्हणजे काय, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. थर्मोडायनामिक्स या टॉपिक मध्ये आपण एन्थाल्पी ऑफ सोल्युशन डिस्कस करत असताना पहिल्यांदा आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन बघितलं, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन बघितलं आणि लास्टला एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन पण डिस्कस केले. त्या दोघांच्या मध्ये काय रिलेशन आहे, तर एक फॉर्म्युला असेल बघा, डायरेक्ट तुम्हाला देतो, KB इज इक्वल टू RTB चा स्क्वेअर इंटू कॅपिटल M1 डिवाइडेड बाय 1000 इंटू डेल्टा H वेपरायझेशन. ओके, हा एक फॉर्म्युला आहे की ज्याच्या मदतीने आपण काय करायचं आहे, KB ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला क्वेश्चन कसा विचारला जातो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ KB. आणि तुम्हाला टीबी म्हणजे कोण असेल, आता या सगळ्या मिनिंगचं टर्मचं मिनिंग पहिल्यांदा ह्या सगळ्या इथं असलेल्या टर्मचं मिनिंग लिहा. आर म्हणजे कोण असणार आहे, एक युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. याच्या व्हॅल्यू दोन आहेत. पहिली व्हॅल्यू 8.314 जूल पर केल्विन पर मोल आणि दुसरी व्हॅल्यू आहे 2 कॅलरी पर मोल. ओके, मग ही पहिली आणि दुसरी व्हॅल्यू कधी वापरायची असते, तर बघा, इफ डेल्टा एच वेपरायझेशन जर तुम्हाला जूल पर मोल मध्ये दिला असेल, कशामध्ये, जूल पर मोल मध्ये, तर तुम्ही पहिली व्हॅल्यू यूज करा. आणि तोच डेल्टा एच वेपरायझेशन, हा डेल्टा एच वेपरायझेशन जर कॅलरी पर मोल मध्ये दिला असेल, कशामध्ये, कॅलरी पर मोल, तर तुम्ही आरची ही व्हॅल्यू यूज करायची. म्हणजे आरची कोणती व्हॅल्यू यूज करायची ह्याचं पण एक टेक्निक मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. M1 म्हणजे काय असणार आहे, M1 म्हणजे मोलार मास ऑफ सॉल्व्हंट असणार आहे. ओके, आणि डेल्टा एच म्हणजे डेल्टा एच वेपरायझेशन, व्हेरी गुड, एन्थाल्पी ऑफ
एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन, एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन. ओके, हे लिहून घेतलं. आता हेच लिहून घेत असताना थोडंसं हाच फॉर्म्युला कंटिन्यू केला तर तुम्हाला माहित असेल की लॅटेंट हीट ऑफ फ्युजन जे काय असते बघा, डेल्टा एच एल म्हणजे लॅटेंट असं म्हणूया. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन जे काय असते त्याचा एक फॉर्म्युला आहे. त्याचा फॉर्म्युला आहे डेल्टा एच वेपरायझेशन डिवाइडेड बाय M1 म्हणजे मोलर मास ऑफ सॉल्व्हंट. लॅटेंट हीट ऑफ फ्युजनला मिळवायचं असेल, कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे. पण आपल्या या इक्वेशन मध्ये काय बघा, इक्वेशन मध्ये असा M1 अपॉन डेल्टा एच वेपरायझेशन, म्हणजे हे कसं आहे रिव्हर्स केलं तर इथे काय होणार बाळांनो, 1 अपॉन डेल्टा एच लॅटेंट इज इक्वल टू M1 डिवाइडेड बाय डेल्टा एच वेपरायझेशन. ओके, मग या M1 अपॉन डेल्टा एच वेपरायझेशनची जी काय व्हॅल्यू असेल ती ही व्हॅल्यू इथं पुट केली तर एक नवीन फॉर्म्युला आपल्याला मिळणार. तो पण लिहूया. पहिला हे लिहून घ्या. हा, मग इथं जर ही व्हॅल्यू पुट केली तर एक फॉर्म्युला कसा असेल बघा, देअरफॉर Kb इज इक्वल टू RTB स्क्वेअर डिवाइडेड बाय 1000 इंटू हे करणार 1 अपॉन डेल्टा एच लॅटेंट लिहितो तुम्ही, डेल्टा एच लॅटेंट म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ज्याला आपण म्हणतो. ओके, हा, मग आता हे दोन फॉर्म्युले कधी वापरले जातात तर जेव्हा तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये एंथैल्पी ऑफ वेपरायझेशन दिला असेल तर पहिला फॉर्म्युला यूज करा, आणि जेव्हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन दिले असेल तेव्हा हा फॉर्म्युला यूज करा. मी काही तुम्हाला व्हॅल्यूज देणार आहे बघा. याच्यामध्ये फॉर वॉटर, जर सॉल्व्हंट वॉटर असेल तर त्या वॉटरसाठी डेल्टा एच लॅटेंट म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन जी काय असेल त्याची व्हॅल्यू आहे 540 कॅलरी पर मोल. किती असणार आहे, 540 कॅलरी पर ग्रॅम असणार, सॉरी पर ग्रॅम, म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजनची जी काही युनिट आहे ते कॅलरी पर ग्रॅम, आणि एंथैल्पी ऑफ वेपरायझेशनची युनिट काय, कॅलरी पर मोल. आता ही जर व्हॅल्यू इथं वरती पुट केली फॉर वॉटर साठी, डेल्टा टीबी किती असेल रे, 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे केल्विन मध्ये घ्या 373 केल्विन. ओके, आणि आर आता कशामध्ये घेतला पाहिजे, जूल मध्ये का कॅलरी मध्ये, कॅलरी मध्ये घेतला पाहिजे. आर ची व्हॅल्यू कॅलरी मध्ये किती आहे, 2 कॅलरी. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू इथं पुट केला तर केबी फॉर वॉटर बघा, केबी फॉर वॉटर किती येणार, 2 into 373 into 373 डिवाइडेड बाय 1000 into लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन व्हॅल्यू ठेवा 540, आणि हे जर सगळं कॅल्क्युलेशन तुम्ही सॉल्व्ह केलं तर फॉर वॉटर साठी व्हॅल्यू येणार आहे 0.52. किती आन्सर येणार आहे, 0.52. आणि हे जे व्हॅल्यू आहे केबी हे कॉन्स्टंट आहे की ज्याला तुम्ही नावच म्हणलाय मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट. या केबीची व्हॅल्यू कधीही चेंज होणार नाही. फॉर वॉटर व्हॅल्यू ऑफ केबी इज ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. याचं युनिट काय असणार आहे, केल्विन किलोग्रॅम पर मोल. काय असणार आहे, केल्विन किलोग्रॅम पर मोल. ओके, हे आहे केबीची व्हॅल्यू कोणासाठी, वॉटरसाठी. ओके, आता हे सगळे फॉर्म्युले वगैरे रिलेशन्स आपण डिस्कस केलेले आहेत. थेरटिकल कन्सेप्ट बघितला, ग्राफिकल कन्सेप्ट बघितला. याच्यानंतर याच्यावरती काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपल्याला बघायचे. आपण काय करूया, एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघूया आणि नेक्स्ट लेक्चरला याच्यावरती एक डेली प्रॅक्टिस पेपर तुम्हाला देतो, त्याच्यामध्ये लॉट ऑफ व्हरायटीज एमसीक्यू आपण सॉल्व्ह करूया. हे लिहून घ्या पहिला. ओके, क्वेश्चन एक लिहून घ्या, न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स म्हणजे कन्सेप्ट आपले अजून क्लिअर होईल. बघा क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन नंबर 1, 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज, 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज is dissolved in 1 kilogram of water, 1 kilogram of water, full stop. Kb for water is, आता आपण फाइंड केलाय, Kb for water is, महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणजे बोर्डचे प्रिपरेशन करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना ही केबीची व्हॅल्यू पाठ नाही केली तर चालते, परंतु जनरली आपल्याला वॉटरची तर केबीची व्हॅल्यू माहित असणं गरजेचं आहे. केबी फॉर वॉटर इज किती असणार, 0.52 केल्विन किलोग्रॅम पर मोल. आताच आपण फाइंड केलेले आहे, फुल स्टॉप. देन कॅल्क्युलेट बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, देन कॅल्क्युलेट बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सोल्युशन. ओके, आता सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आपल्याला फाइंड करायचा आहे. मग कसा फाइंड करणार तर बघा, याच्यामध्ये पहिला गिवन लिहूया आपण.
18 ग्रॅम ग्लुकोज, म्हणजे ग्लुकोज एक सोल्यूट आहे, सोल्यूटचं गिवन मास म्हणजे आपण W2 न रिप्रेझेंट करतो की जे ग्रॅम मध्ये आहे 18 ग्रॅम. हे आन्सर म्हणजे हे जे व्हॅल्यू आहे ग्रॅम मध्ये आहे ते ग्रॅम मध्येच ठेवा. 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे W1 असेल 1 किलोग्रॅम. व्हेरी गुड. आणि आपल्या फॉर्म्युल्यामध्ये मी सांगितलेलं आहे जे काय मास ऑफ सॉल्व्हंट असेल ते आपण कशा ठेवणार आहे, किलोग्रॅम मध्ये ठेवणार आहे. केबी दिलेला आहे, केबी इज इक्वल टू 0.52 आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन म्हणजे टीएस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इथं सोल्युशन म्हणूया. ओके, आन्सर मध्ये आपला वी हॅव डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. ओके, असा एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करा. डेल्टा टीबी म्हणजे काय असणार आहे, डेल्टा टीबी म्हणजे टीएस मायनस टी नॉट बी असेल. आपण बघितलंय म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर वॉटर इज इक्वल टू केबी ची व्हॅल्यू 0.52 पुट केली. मोलॅलिटी आपल्याला माहित आहे W2 डिवाइडेड बाय M2 इंटू आहे W1 आणि रिमेनिंग ऑलवेज W1 कशात पाहिजे, किलोग्राम मध्ये. आता W2 माहित आहे, M2 फक्त माहित नाही आपल्याला. M2 म्हणजे मोलर मास ऑफ सोल्यूट. बघा या फॉर्म्युल्यामध्ये किंवा हे जे काय आपण इक्वेशन आता इथे लिहिलं याच्यामध्ये टीएस म्हणजे कोण असणार आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. बट टी नॉट बी किती असणार आहे, टी नॉट बी म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस. का, वॉटर साठी टी नॉट बी किती असतो, वॉटर साठी बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस तो इथे घेतला. W2 तर आपल्याला दिलेला आहे M2 मीन्स मोलर मास ऑफ सोल्यूट. सोल्यूट ग्लुकोज आहे आणि ग्लुकोजचा मोलर मास किती असतं, 180 ग्रॅम. मग हे ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होणार आहे, त्यामुळे ह्या ग्रॅमचं किलोग्राम मध्ये कन्व्हर्जन करायची काहीही गरज नाही. मग ह्या सगळ्या व्हॅल्यू इथे पुट करा. देअरफॉर टीएस मायनस 100 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 0.52 इंटू W2 18 डिवाइडेड बाय M2 180 इंटू 1 किलोग्राम आहे ना, 1 किलोग्राम ऑफ वॉटर. म्हणजे हे सॉल्व्ह केलं तर 18 1 18 इथे 10 येणार आहे. बरोबर, म्हणजे टीएस मायनस 100 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 0.52 इंटू डिवाइडेड बाय जे 10 आहे ते वरती गेलं तर 10 ची पॉवर मायनस होणार. म्हणजे इथे टीएस मायनस 100 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 0.052 असं असेल ते. मग देअरफॉर टीएस बरोबर काय असणार, तर 100 हे मायनस 100 पलीकडे गेलं प्लस होणार. 100 प्लस 0.052 म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन काय आला, 100 प्लस म्हणजे 100.052 डिग्री सेल्सिअस. बघा प्युअर वॉटर, फॉर प्युअर वॉटर बॉइलिंग पॉइंट किती असणार आहे, 100 डिग्री सेल्सिअस. आणि सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट किती आला, 100.052 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट वाढलेला आहे. आता कितीने वाढला तुम्हाला इथे दिसतंय, 0.052 डिग्री सेल्सिअस न वाढला असणार आहे. म्हणजे हे असे न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपण इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट वरती सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे आपला महत्त्वाचा फॉर्म्युला आपण कोणता वापरणार, तर हा वापरायचा. ओके, मी इथं स्टार केलेला आहे. या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण भरपूर व्हरायटीचे एमसीक्यू पण सॉल्व्ह करू शकतोय. ओके, नेक्स्ट लेक्चरला मग याच्यावरती आपण डेली प्रॅक्टिस पेपर एक सॉल्व्ह करून घेऊया. ओके, थँक्यू एव्हरीवन. याचा स्क्रीनशॉट घे. किती दिवस